नमस्कार, मी वर्षा नलवडे आणि आपण पाहताय NDTV मराठी। आज 29 जुलै अर्थातच जागतिक व्याघ्र दिन। भारताचा राष्ट्रीय प्राणी असणारा वाघ आणि या वाघोबाचा आज दिवस आहे। खरं तर ज्या वाघोबाच्या आणि देशातल्याच नाही तर परदेशातल्या देखील वाघोबाच्या सानिध्यात राहणाऱ्या अर्थातच वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऋता कळमणकर जी आपल्यासोबत आहेत। आज आपण त्यांचा संपूर्ण प्रवास कसा होता आणि वाघोबाच्या संपूर्ण सवयी असतील किंवा मग वाघोबाची वैशिष्ट्य आणि व्याघ्र दिनाचं महत्त्व या संदर्भात त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम ऋताजी, तुमचं NDTV मराठीमध्ये मी स्वागत करते। NDTVच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार आणि सर्वांना जागतिक व्याघ्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आपण सुरुवात करूयात। आज व्याघ्र दिन आहे। व्याघ्र दिनाचं नेमकं काय महत्त्व असतं आणि वाघांची वैशिष्ट्य काय आहेत? जर तर 29 जुलै 2010ला रशियामध्ये सेंट पीटर्सबर्ग येथे व्याघ्र परिषद भरली गेली आणि मग तोच दिवस वाघांचं संवर्धन आणि संगोपन याच्यासाठी व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचं त्या परिषदेमध्ये ठरलं आणि त्याच्यानंतर 2010 पासून आपण हा दिवस व्याघ्र दिन म्हणून साजरा करतो आहोत। तर आता आपण आपल्या रॉयल बेंगॉल टायगरचे वैशिष्ट्य बघूया। तशा वाघाच्या एकूण 9 जाती आहेत, पण आपल्याकडे जो सापडतो तो रॉयल बेंगॉल टायगर। तर वाघांचा वैशिष्ट्य असं आहे की पिवळ्या अंगावरती काळे तुटक पट्टे, त्याच्यानंतर अतिशय तीक्ष्ण अशी दृष्टी, त्याहूनही तीक्ष्ण अशी श्रवणशक्ती आणि शक्तिशाली आणि आक्रमक असा हा मार्जार कुलातला सर्वात मोठा प्राणी म्हटलं तरी चालेल। आणि जेव्हा वाघाकडे आपण बघतो तेव्हा एखादं आपल्याला जसं संमोहन होतं तसं त्याचं सौंदर्य संमोहित करणार आहे। आक्रमक बलशाली तर आहेच आहे तो, पण तो नजरबंदीही करून ठेवतो। तर माझ्या अत्यंत आवडत्या मार्जार कुलातले सर्वच प्राणी माझे अतिशय आवडते आहेत। तर सर्व प्रकारच्या जंगलामध्ये आपल्याकडे वाघ सापडतो। पानगळीची जंगलं म्हणजे बांधवगड ताडोबा, त्याच्यानंतर उष्णकटिबंधीय जंगलं म्हणजे सरिस्का आणि रणथंबोर, दलदलीची जंगलं म्हणजे सुंदरबन, अशा सर्व भारतामध्ये सर्व ठिकाणी आढळणारा हा वाघ अतिशय, मी तुम्हाला सांगितलं तसा पट्टीचा पोहणारा आहे। तसा दलदलीच्या प्रदेशामध्येही तो राहतो, उष्णकटिबंधीय प्रदेशामध्येही तो राहतो। त्याच्यानंतर नर वाघाचं वजन साधारण 250 किलोपर्यंत असतं आणि मादी वाघाचं वजन 150 ते 175 किलोपर्यंत असतं। तर वाघांच्या वैशिष्ट्यांमध्ये हे मी आवर्जून सांगेन की मार्जार कुलातला अतिशय मांसभक्षक प्राण्यातला सर्वोत्कृष्ट शिकारी असं याचं वर्णन केलं जातं। एकीकडे भारतात सगळ्यात जास्त वाघ होते असं म्हटलं जायचं, मात्र आता दिवसेंदिवस कुठेतरी असं दिसतंय आपल्याला की वाघांची संख्या कुठेतरी कमी होते। तुम्हाला काय वाटतं यावर? साधारण जो 2022ला जो सेन्सेक्स झाला वाघांचा, त्याच्याप्रमाणे आपल्याकडे 3682 वाघ आहेत। त्याच्या आधी 2018ला सेन्सेक्स झाला होता, त्याच्यामध्ये आपल्याकडे 2800 वाघ होते। आता खरं तर संख्या वाढली असं म्हणायला हरकत नाही, परंतु पूर्वी आपल्याकडे ज्या तुलनेत वाघ होते त्या तुलनेत ही संख्या काहीच नाही आहे। 20व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याकडे 1 लाख जवळजवळ वाघ होते पूर्ण भारतभरामध्ये, परंतु कातडीसाठी केली जाणारी तस्करी, वाघ नख्यांसाठी केली जाणारी तस्करी, त्याचबरोबर इंग्रज आणि राजे महाराजांचा शिकारीचा खेळ ह्या उमद्या जनावराच्या जीवाला म्हणजे जीवाशी खेळायला लागला आणि त्याची संख्या इतकी झपाट्याने कमी झाली की 2070ला जेव्हा वाघांची मोजणी झाली तेव्हा फक्त भारतभरात 1900 वाघ आढळले। आणि मग तात्कालिक ज्या आपल्या प्रधानमंत्री होत्या श्रीमती इंदिरा गांधी यांनी वन्यजीव संरक्षण कायदा आणला आणि त्या कायद्याअंतर्गत पूर्ण भारतामध्ये त्यांनी 50 जवळजवळ व्याघ्र प्रकल्प उभे राहिले आणि वाघांचं तर संरक्षण त्याच्यामुळे झालंच झालं, वाघांची संख्या त्याच्यामुळे वाढली आणि शिवाय इतर वन्यजीवांनाही संरक्षण मिळालं। तर आता सध्या आपल्याकडे 3862 वाघ आहेत, म्हणजे मागच्या काही वर्षांच्या तुलनेमध्ये ते चांगलेच आहेत म्हणायला पाहिजे। अर्थातच तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला वाघ आवडतात आणि या सगळ्या गोष्टी आहेत, मात्र तुम्ही जेव्हा वन्यजीवांचं फोटोग्राफी करत असता त्यावेळेस असं कधी भीती वाटत नाही का, जेणेकरून आपण एखाद्या ठिकाणी बसलो आहोत आणि आपल्या बाजूने एखादा प्राणी जातोय, त्याने जर आपल्याला बघितलं किंवा त्याला जर जाणवलं की बाबा हे कोणीतरी आहेत जे मला टिपतायत, यावेळेस तुमच्या नेमक्या काय प्रतिक्रिया असतील आणि असं कधी घडलंय का तुमच्यासोबत? खूपदा असं होतं, खूपदा जीवावरचे प्रसंग येतात, परंतु कसं असतं ना, प्राणी शक्यतो माणसांच्या जवळ स्वतःहून येत नाही, तो शक्यतो माणसांपासून लांबच राहण्याचा प्रयत्न करतो। पण कधी कधी असं होतं की तो खूप जवळ आलाय आणि म्हणजे आपल्याला भीती वाटली, असं होऊ शकतं, पण तसा काही म्हणजे जीवावरचा प्रसंग तरी आलेला नाही आहे। जवळून खूप प्राणी पाहिलेले आहेत, अगदी वॉलरसेसनी पण माझ्या बोटीवरती हल्ला केलेला आहे आणि बरेचदा म्हणजे आम्ही जेव्हा सापांची फोटोग्राफी करतो तेव्हा म्हणजे साप चावून गेलेले पण आहेत आणि नंतर आम्हाला ते लक्षात आलं की आमचं नशीब की ते विषारी सर्प नव्हते आणि आम्ही वाचलेलो आहे। तर अशा पद्धतीच्या गोष्टी होतात।
अर्थातच आपण इतर वेळेस जेव्हा फोटोग्राफी करत असतो त्यावेळेस आपल्याला समोरच्या व्यक्तीला आपण सांगत असतो की अशी पोज द्या, तशी पोज द्या. मात्र इथे तुम्हाला तसं काही करायचं नाहीये. ते जसे आहेत तसेच्या तसे तुम्हाला टिपायचे आहेत. त्यामुळे यावेळेस जेव्हा अशा गोष्टी घडत असतात तेव्हा किती मोठं आव्हान असतं समोर. अगदी. मुळात वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हे अत्यंत आव्हानात्मक क्षेत्र आहे. कारण त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टला कुठलीच सूचना देऊ शकत नाही. अर्थातच. तो कुठूनही येऊ शकतो, तो लाईटमध्ये असू शकतो किंवा नसू शकतो. तो त्याच्या मताप्रमाणे वागायचा आहे. पण मला तो नेमका क्षण टिपायचा आहे आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तो समोरच्यांसोबत पोहोचवायचा आहे. त्याच्यामुळे मुळात हे क्षेत्र खूप आव्हानात्मक आहे. तुमचा कॅमेऱ्यावरची तुमची पकड, तुमची निर्णय क्षमता आणि तुम्ही त्या क्षणी कुठचा निर्णय घेतलाय याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अर्थातच. मॅडम मला हे ऐकायला आवडेल. आपण बघितलं इतर वेळेस आपल्याला फोटोग्राफीसाठी कोणत्या नियम अटी नसतात. मात्र जंगलामध्ये जर फोटोग्राफी करायची असेल तर त्या ठिकाणी काही नियम असतात. ते नियम तुम्हाला नेमके काय असतात? ते नियमांचं कशा पद्धतीनं पालन करावं लागतं? जंगलामध्ये असे नियम आहेत की तुम्ही शक्यतो आवाज करू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांच्या घरात आलेले आहात, ते तुमच्या घरात आलेले नाही आहेत, ही गोष्ट तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा. कमीत कमी आवाज करा. दुसरी गोष्ट म्हणजे उग्र साबणं, उग्र परफ्युम्स मारू नका, त्याच्याने त्यांना त्रास होतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडद रंगाचे कपडे घालू नका. पिवळे, लाल, निळे अशा प्रकारचे कपडे घालायचे नाहीत. शक्यतो त्यांच्या म्हणजे निसर्गाशी आपण मिळून जाऊ अशा पद्धतीने जास्तीत जास्त आपलं वागणं असेल तर आपल्याला अगदी सायटिंग पण चांगले होतात. अगदी पक्षी वगैरे पण तुमच्या बाजूला पण येऊन बसतात जर तुम्ही निसर्गाचा एक भाग होऊन राहण्याचा प्रयत्न केला तर. मॅडम तुम्ही परदेशात जाऊन देखील फोटोग्राफी केली आहे. मग ऑस्ट्रेलिया असेल, टांझानिया असेल, नॉर्वे असेल, या ठिकाणी कसा तुम्हाला अनुभव आलाय आणि त्या ठिकाणचं वातावरण आणि या ठिकाणच्या वातावरणात नेमकं काय फरक आहे? नाही, प्राणी सगळीकडचे सारखेच बिहेव करतात. पण प्रत्येक ठिकाणचं हॅबिटॅट वेगळं असतं, प्रत्येक ठिकाणचं जंगल वेगळं असतं. म्हणजे उत्तर ध्रुवावरती तुम्हाला बर्फामध्ये -22मध्ये फोटोग्राफी करायला लागते. तिथे दिसणारा पोलार बेअर हा अतिशय युनिक प्राणी तुम्हाला पाहायला मिळतो. त्याचबरोबर वॉलरसेस दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे सील दिसतात. तसेच तुम्ही जेव्हा मडागॅस्करला जाता तेव्हा तुम्हाला फक्त जगभरामध्ये मडागॅस्करलाच दिसणारे लिमूर्स दिसतात. प्राणी सगळे वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे त्यांना कॅमेऱ्यात टिपणं याच्यासारखा आनंद नाही आहे. आणि भारतामध्ये पण आपल्याला म्हणाल तर वाघासारखा अतिशय सुंदर देखणा प्राणी आपल्या देशामध्ये आहे. आणि इतरही शिवाय एशियाटिक लायन आहेत, हत्ती आहेत. म्हणजे भारतामध्ये अक्षरशः मी तुम्हाला सांगते इतके पक्षी आणि प्राणी आहेत की एखाद्या माणसाने ठरवलं तर तो आयुष्यभर भारतामध्येच आनंदाने फोटोग्राफी करू शकेल. त्याला बाहेर जायची गरज नाही आहे. इतका संपन्न असा आपला देश आहे. संपूर्ण प्रवास सुरू झाला, सुरुवातीपासून कशा अडचणी होत्या आणि आत्ताच्या अडचणी नेमक्या काय आहेत? कारण तुम्ही पहिल्यांदा जेव्हा फोटो काढला तेव्हा अर्थातच तंत्रज्ञान असेल किंवा मग कॅमेराज असतील ते वेगळे असतील आणि आताचेही वेगळे आहेत. तुम्हाला कसा फरक जाणवतो या संपूर्ण कार्यकाळात? अगदी. तर काय होतं, तंत्रज्ञानामध्ये प्रचंड फरक झालेला आहे. म्हणजे साधारण 10 ते 12 वर्षापूर्वीचे जे कॅमेरे होते त्याच्यामध्ये आणि आत्ताचे कॅमेरे सध्या मिररलेस कॅमेरे आलेले आहेत. अतिशय लाईट वेट अशा लेन्सेस आलेल्या आहेत. तर पूर्वी थोडंसं म्हणजे जड वगैरे हे होतं आणि तंत्रज्ञान अतिशय उच्च प्रतीचं आहे सध्या. आणि प्राणी पक्षातला अनुभव म्हणाल तर मला असं जाणवतं की मी जेव्हा जिम कॉर्बेटला मी दरवर्षी जाते तर दरवर्षी गेल्यानंतर जे स्थलांतरित पक्षी येतात किंवा मंगलाजोडीला जे स्थलांतरित पक्षी येतात त्यांची मात्र संख्या मला कमी झालेली जाणवते. तर तंत्रज्ञान तर उत्कृष्ट झालेलं आहे पण प्राणी आणि पक्ष्यांची संख्या थोडीशी कमी झालेली आहे आणि ती जाणवते जंगलामध्ये. अर्थात. तुम्ही पहिल्यांदा फोटो कधी काढला होता? तुम्हाला तो दिवस आठवतोय का? आणि तेव्हापासून तुम्हाला आवड निर्माण झाली. त्यानंतर एक स्त्री म्हणून तुम्हाला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला होता या संपूर्ण कार्यकाळात? सगळ्यात पहिला फोटो मी काढला पेंचच्या जंगलामध्ये. बी इटरचा, ब्लू बी इटरचा. अतिशय साधा आणि सतत दिसणारा हा पक्षी आहे. तर त्याचा मी पहिला फोटो काढला. अतिशय उत्कृष्ट असा तो फोटो आला होता. त्या दिवशी माझ्या नशिबाने लाईटही खूप छान होती आणि मी नुकतीच कॅमेरा वापरायला शिकलेले होते. त्याच्यामुळे मला असं वाटायला लागलं की खूपच सुंदर फोटोग्राफी आपण करतो आहोत. तर त्याच्यामुळे पहिला फोटो माझा तोच होता. आणि अडचणीचं म्हणाल तर कॅमेरा आणि तंत्रज्ञान हे कधीही स्त्री पुरुष हा भेदभाव आणि निसर्गही कधीही स्त्री पुरुष हा भेदभाव करत नाही. भेदभाव हा आपल्यामध्ये आहे. त्याच्यामुळे स्त्री म्हणून अडचणी म्हटलं तर फक्त आपल्याकडे ठिकठिकाणी जे म्हणजे वॉशरूम्सचे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडले तर स्त्री म्हणून मला खरंच कुठची अडचण आलेली नाही आहे. मी एकटी फिरलेली आहे फोटोग्राफीच्या आवडीपायी आणि अतिशय सुंदर फोटोग्राफी माझी झालेली आहे.
बरं, आठवणीत एखादा राहणारा क्षण आहे का फोटोग्राफी दरम्यान, असा क्षण जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही? तर आता व्याघ्र दिनाच्या निमित्ताने आपण बोलतोय तर मग आठवण पण मी वाघांचीच सांगेन. तर ताडोबाच्या जंगलामध्ये साधारण 2022चा एप्रिल महिना होता आणि आपल्याकडे ताडोबामध्ये जसे जेवढे वाघ ताडोबाच्या जंगलात दिसतात त्याच्यापेक्षा खचितच जास्त वाघ आपल्याकडे बफर झोनमध्ये दिसतात. तर बफर झोनमध्ये आम्ही फिरत होतो आणि त्याच्यानंतर ड्रायव्हरनी अचानकच थोडी तो घाई करायला लागला. तर म्हटलं काय झालं आहे? तर म्हणाला की काही नाही मॅडम, थोडीशी बातमी आहे वाघांची. आणि मग गेलो आम्ही तर नाल्यामध्ये 2 बच्चे साधारण एक 7 ते 8 महिने वयाचे 2 बच्चे झोपलेले होते. मग आम्हाला वाटलं ठीक आहे, झोपलेले वाघ बच्चे आहेत तर आपण फोटोज काढूया. तर आम्ही फोटोज काढायला लागलो आणि 3 ते 4 मिनिटं गेली असतील आणि दुसऱ्या विरुद्ध बाजूनी एक तगडी वाघीण अगदी सावध अशी पावलं टाकत त्या बच्चांच्या दिशेने यायला लागली. तर त्या बच्चांच्या दिशेने यायला लागल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला कळलं नाही. मला वाटलं ती त्यांची आई असेल आणि ती त्यांच्याजवळ जाते आहे. पण ड्रायव्हरच्या एकदम बघण्यामुळं लक्षात आलं, आम्ही वाघांना चेहऱ्यावरून ओळखतो, त्यांच्या चेहऱ्यावरती ज्या खुणा असतात. आणि वाघांच्या वैशिष्ट्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली, ते म्हणजे माणसाच्या हाताचे ठसे जसे वेगळे असतात तसे प्रत्येक वाघाच्या अंगावरचे पट्टे वेगळे असतात. तर गाईडनी अगदी पटकन ओळखलं की तो म्हणाला का अरे मॅडम ये तो शर्मिली है, बच्चों को मारने के लिए जा रही है. मग एकदम असं थरकाप झाला. म्हणजे आता ती छोटी छोटी बच्चे आणि ही एवढी तगडी वाघीण, आता काय होणार. आणि ती गेली त्या बच्चीजवळ आणि तिला मारण्यासाठी तिने हात उगारला. त्या बच्चीने सपशेल शरणागती पत्करली. ती खाली बसून अगदी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, शरण आली तिला. तिचा भाऊ उठला आणि त्यांनी थोडीशी छोटी डरकाळी फोडण्याचा प्रयत्न केला. बच्चीही ओरडली आणि झालं काय, अचानक त्यांची वरच्या बाजूला नाल्यामध्ये गवतामध्ये झोपलेली जी त्यांची आई होती लारा, ती त्यांच्या त्या छोट्या छोट्या डरकाळ्या ऐकून घाबरलेल्या तिने अशी दणदणीत डरकाळी फोडली तिथून आणि ती तिथून धावायला लागली बच्चांकडे. बापरे, म्हणजे आई जेव्हा मुलांच्या संरक्षणासाठी ज्या पद्धतीने ती धावत होती आणि ते जे दृश्य होतं ते कमालीचं सुंदर होतं. आणि मग शर्मिलीने पण मोर्चा बच्चांना बाजूला ठेवलं आणि ती लाराकडे वळली आणि मग जंगलामध्ये नुसतं डरकाळ्यांनी आणि आवाजांनी जंगल सगळं दणाणून गेलं होतं. आणि मग हळूच तो जो मेल वाघ होता तो आईच्या मदतीला गेला. मग बच्ची गेली. मग थोड्या वेळाने शर्मिली निघून गेल्याचं आम्हाला दिसलं आणि मग ते सगळेजण, 3 जण फॅमिली पूर्ण खाली आली. खाली आल्यानंतर लारा खाली बसली. मग बच्चे दोन्ही बाजूला 2 बसले आणि मग बच्चे मात्र थोड्या वेळाने झोपले. पण लारा मात्र अतिशय सावध होती. तिचं सतत लक्ष होतं की कुणी माझ्या बच्चांवरती आक्रमण करेल का. म्हणजे मुलासाठी मुलाला हे करणारी जशी हिरकणी आपण म्हणतो तशी ती माता मला वाटली. आताच मॅडम आपण पाहतोय सरकारकडून कुठेतरी उपाययोजना केल्या जातात प्लास्टिक मुक्त जंगल करण्यासाठी. कारण पर्यटक असतील किंवा मग तुम्हासारखे काही लोक तिथे गेले, कधी पाण्याची बॉटल असेल किंवा मग कोणत्याही छोट्या प्लास्टिकच्या गोष्टी या खेळतानाच्या आपल्याला ते वाघांचे फोटोज असतील, व्हिडिओज देखील पाहायला मिळत असतात. अवघ्या काही दिवसांपूर्वीच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नयनतारा वाघिणीचा देखील फोटो एक व्हायरल झाला होता. शिवाय बबली या वाघिणीचे बछडे देखील कोणत्या तरी प्लास्टिक सोबत खेळताना असे पाहायला मिळाले होते आपल्याला. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, नेमकं काय करावं, प्रशासनाकडून नेमकं काय उपाययोजना कराव्यात जेणेकरून लोक तिथपर्यंत जंगलापर्यंत या संपूर्ण प्लास्टिकच्या गोष्टी घेऊन जाणार नाहीत. आणि कारण अर्थातच प्राण्यांसाठी प्लास्टिकची गोष्ट ही खूप हानिकारक आहे असं म्हणायला हरकत नाहीये आणि त्या खूप गोष्टी धोकादायक देखील आहेत. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, कशा पद्धतीने उपाययोजना करणं खरं गरजेचं तर आहे? हा अवेअरनेस लोकांमध्ये हवा. त्यांच्यामध्ये अवेअरनेस हवा की आपण जंगलामध्ये जातो आहोत तर प्लास्टिक नको घ्यायला. आपल्याकडे ताडोबामध्ये जाताना आपली पूर्ण तपासणी होते, पण पाण्याच्या बॉटल्सला ते लोक काहीच करू शकत नाहीत. त्याच्यामुळे पाण्याच्या बॉटल्स घेऊन जातात. पाणी पिल्यानंतर पाण्याच्या बॉटल्स फेकून देणे. आम्ही जेव्हा जंगलातून जातो, म्हणजे जेव्हा जिप्सीमधून बसून जातो तेव्हा साईडला पडलेले कित्येकदा पुढे आणि पाण्याच्या बाटल्या उतरून म्हणजे आमच्या गाईडनी आणि ड्रायव्हरनी उचललेल्या आहेत. तर हा अवेअरनेस लोकांमध्येच हवा की प्लास्टिक टाकू नये. किंवा आणि मी परवाच एका सिंहिणीला कोणाची तरी टोपी उचलून हे करताना खेळताना बघितलं. ते बघायला ठीक वाटतं पण ते खूप त्रासदायक आहे. तसं प्लास्टिक आणि वाघ एकत्र बघणं खरं तर खूपच म्हणजे विचित्र काय म्हणतो आपण हे आहे. अर्थातच या गोष्टी तर आहेतच. शिवाय आता तुम्ही वाघांसोबतच राहता असं म्हणायला हरकत नाहीये. आमच्यापेक्षा तुम्ही जास्त वाघांना ओळखत असाल. वाघांच्या कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्ही संपूर्ण वाघांमध्ये साम्यतेने पाहिल्या आहेत, ज्या सगळेच वाघ या वाघांच्या सवयी आहेत किंवा मग सगळेच वाघ या गोष्टी करत असतात?
हो. वाघांचं कसं असतं, जेव्हा आम्ही रणथंभोरच्या जंगलात जातो तेव्हा आम्हाला चेहऱ्यावरून ओळखायला येतात. ही कृष्णा आहे, ही नूर आहे, हा उस्ताद आहे, हा स्टार आहे. त्यांच्या चेहऱ्यावरची जी नक्षी आहे ती बघून बघून, ही रिद्धी आहे, ही ऑरोहेड आहे, हा पॅकमॅन आहे. त्याच्यामुळे ते बघून बघून त्यांच्या चेहऱ्यावरची नक्षी ते कळतं की हे हे वाघ आहेत. तर त्यांचं काय असतं, त्यांच्या लपाईच्या काही ठराविक जागा असतात. आता रिद्धी ही वाघीण जेव्हा याच्यामध्ये बसते, ते पडलेला किल्ला आहे रणथंभोरच्या नॅशनल पार्कमध्ये. अतिशय सुंदर असा म्हणजे कलेचा नमुना, आणि त्याच्यावरती जाऊन बसायची त्या रिद्धीला सवय होती. आणि दुपारी ती तिथे बसली आहे का नाही ते दिसायचं नाही. कधी कधी तिचं फक्त शेपूट दिसायचं, पण तिला रोज दुपारी तिथे बसायची. आणि तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही तिथे 5 वाजेपर्यंत थांबलात तर ती बरोबर 5:15ला उठायची आणि एक मस्त आळस द्यायची, खिडकीमध्ये किल्ल्याच्या यायची आणि मग ती आत जायची. मग तसा फोटो हवा असेल तर मग तिथे थांबायला पाहिजे. आणि कॉमन सगळ्या सवयी म्हणजे रोजच्या रोज फिरायचं, त्याच्यानंतर आपले मार्क करायची टेरिटरी, त्याच्यानंतर पायवाटेने फिरायला वाघाला खूप आवडतं. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्यात डुंबायला त्याला खूप आवडतं. तर खूप वेळ उन्हाळ्यामध्ये पाण्यात डुंबत राहणे ह्या सगळ्याच वाघांची कॉमन सवय आहे म्हटलं तरी चालेल. आणि शक्यतो लपून बसण्याकडे कल असतो. आपण अगदी मार्जार कुळातली मांजरं पण बघा तुम्ही, ते माझ्या घरात जी मांजरं आहेत ती 1380 स्क्वेअर फीटात रोज एकदा हरवतात. म्हणजे मला ती कुठे बसली आहेत ते इतकी कॅमफ्लेज होऊन जातात ना की ती दिसत नाहीत लवकर. वाघांच्या ह्या सगळ्या सवयी बघायला, आणि तुम्हाला जर सवय झाली असेल की हा इथे लपतो तर मग बरोबर तुम्ही तिथे जाऊन त्यांना शोधून काढता. वाघ बघायचा तर तो जंगलामध्ये बघायचा. तो चालताना त्याची दहशत असते जंगलामध्ये पसरलेली. वाघ जेव्हा येतो तेव्हा माकडं झाडावरून हरणांना कॉल करून सांगतात की तो येतोय म्हणून. आणि जेव्हा ते खाली असतात आणि माकडं जेव्हा खाली असतात तेव्हा हरणं सुद्धा माकडांना कॉल करून सांगतात की तो येतोय म्हणून. आणि जेव्हा वाघ येतो असे 2-4 कॉल होतात आणि मग जी भयान शांतता पसरते आणि मग तो येतो दमदार पावलं टाकत, तर ते बघण्यासारखं दृश्य आहे. म्हणजे त्याच्यासारखा डौलदार आणि रुबाबदार प्राणीच नाही आहे. मॅडम मला हे ऐकायला आवडेल. आपण बघितलं इतर वेळेस आपल्याला फोटोग्राफीसाठी कोणत्या नियम अटी नसतात, मात्र जंगलामध्ये जर फोटोग्राफी करायची असेल तर त्या ठिकाणी काही नियम असतात. ते नियम तुम्हाला नेमके काय असतात, ते नियमांचं कशा पद्धतीने पालन करावं लागतं? जंगलामध्ये असे नियम आहेत की तुम्ही शक्यतो आवाज करू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांच्या घरात आलेले आहात, ते तुमच्या घरात आलेले नाही आहेत, ही गोष्ट तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा. कमीत कमी आवाज करा. दुसरी गोष्ट म्हणजे उग्र साबणं, उग्र परफ्युम्स मारू नका, त्याच्याने त्यांना त्रास होतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडद रंगाचे कपडे घालू नका. पिवळे, लाल, निळे अशा प्रकारचे कपडे घालायचे नाहीत. शक्यतो त्यांच्या म्हणजे निसर्गाशी आपण मिळून जाऊ अशा पद्धतीने जास्तीत जास्त आपलं वागणं असेल तर आपल्याला अगदी सायटिंग पण चांगले होतात. अगदी पक्षी वगैरे पण तुमच्या बाजूला पण येऊन बसतात जर तुम्ही निसर्गाचा एक भाग होऊन राहण्याचा प्रयत्न केला तर. मॅडम वाघांच्या शिकारीचा नेमका काळ कसा असतो आणि त्यावेळेस त्यांनी जर एकदा खाल्लं तर नेमके किती दिवस ते पुढे अन्न खात नाही? वाघ हा मी तुम्हाला सांगितलं तसं मार्जार कुलातला अतिशय उत्कृष्ट असा मांसभक्षक प्राण्यातला शिकारी प्राणी आहे. तर शिकार करताना तुम्ही एखाद्या वाघाला जर पाहिलं तर त्याच्या ज्या हालचाली आहेत त्या इतक्या लयबद्ध असतात. पहिल्यांदा तो भक्ष्य हेरतो आणि भक्ष्य हेरल्यानंतर तो लपत छपत तो भक्ष्याजवळ जातो, खाली जमिनीलगत अगदी चिकटून बसतो आणि त्याच्यानंतर त्याच्या फक्त कानाच्या हालचाली होतात. म्हणजे भक्ष्य कुठे जातंय, काय करते, किंवा त्याचा कान फक्त तो कानोसा घेत राहतो, डोळे त्या भक्ष्यावरती असतात. आणि मग अचानक तो त्या भक्ष्यावरती झेप घालतो आणि जेव्हा तो त्याचा गळा किंवा हे पकडतो नरडं, तेव्हा पूर्ण त्याचा श्वास थांबोस्तोर म्हणजे वाघ ती पकड त्याची ढिली होत नाही. आणि पूर्णपणे श्वास थांबल्यानंतर तो ते ओढत नाही. तो जर समजा म्हणजे बच्चेवाली वाघीण असेल तर ती बच्चांकडे ओढत नेते किंवा ती त्याला पूर्ण मारते, थोडंसं खाते आणि बच्चे घेऊन येते. तर आणि मग ते सगळे मिळून ते शिकार खातात. तर कसं असतं, एकदा का त्यांनी शिकार खाल्ली की साधारण 2-3 दिवस त्याला काही खाणं लागत नाही. मग पाणी वगैरे पिऊन तो आतमध्ये जाळीमध्ये असा मस्त दिवसभर ताणून देतो. तसा पण वाघ दुपारच्या वेळेस शक्यतो पाणी असं थंड जागेमध्ये झोपण्याकडे त्याचा कल असतो. एकदा शिकार केली आणि खाल्लं की 2-3 दिवस त्याला लागत नाही. मग परत शिकार म्हणजे आता शिकार करायला हा चाललाय हे कसं ओळखायचं, तर त्याचं पोट पूर्ण असं आत गेलेलं असतं. म्हणजे भुकेला आहे हे कळतं. पोट फुगलेलं व्यवस्थित दिसलं की लक्षात येतं की ह्याचं खाऊन झालेलं आहे. अर्थातच मॅडम, आपण पाहतोय मोठ्या संख्येनं वाघांची देखील संख्या वाढते, तुम्ही सांगतच आहात. मात्र वाघांची ही संपूर्ण फोटोग्राफी आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत असतानाच जीवावर बेतणारा कधी क्षण आलाय का?
हो, बरेच आलेले आहेत. तर त्यातला एक प्रसंग मी तुम्हाला सांगते. नॉर्थ पोलवरती आम्ही वॉलरसेसची कॉलनी दिसली आहे असा एक मेसेज आला होता आम्हाला. तर आम्ही मोठ्या जहाजामध्ये होतो. त्याच्यामधून आम्ही छोट्याशा झोडियाक बोटमध्ये उतरलो, जी हवेनी भरलेली बोट होती आणि वॉलरसेसच्या कॉलनीकडे निघालो. तर वॉलरसेसच्या कॉलनीकडे निघाल्यानंतर साधारण 2,500-3,000 हजार वॉलरसेस असे पसरलेले होते. वॉलरस म्हणजे 2-2 फुटी सुळे नराचे आणि 1.5-1.5 फुटी सुळे मादीचे, इतके ते अजस्त्र, म्हणजे 600-600 किलो वजनाचा तो प्राणी आहे. त्याच्या हालचाली पाण्याच्या बाहेर अतिशय मंद आहेत, पण पाण्याच्या आतमध्ये तो भयंकर चपळ आहे. आणि अशा पद्धतीचे ते वॉलरसेसची फोटोग्राफी करण्यासाठी आम्ही भयंकर एक्साईट झालो होतो की वॉलरसेस दिसले आहेत म्हणून. आणि झालं काय की आम्ही ते जे पिलं होती, माद्या होत्या, त्यांची फोटोग्राफी करायला लागलो आणि त्या कळपातले जे नर होते ते अचानक आक्रमक झाले आणि त्यांनी पूर्णपणे आमच्या बोटीला असा घेराव घातला. म्हणजे ते आमच्या बोटीकडे असे रोरावत यायला लागले, असा आवाज करत करत की आता. आणि मग आमचा जो कॅप्टन होता तो घाबरला आणि त्यांनी इतक्या शिताफीने ती बोट बाहेर काढली. तो म्हणाला त्यांनी एकानी जरी त्याच्यावरती सुळा मारला असता तर तुम्ही सगळेजण तिथे त्या थंड पाण्यात आणि त्या वॉलरसेसमध्ये सर्वाईव्ह होऊच शकला नव्हता. ते इतके जवळ आले होते पण आम्हाला भानच नव्हतं. आणि अचानक जेव्हा लक्षात आलं तेव्हा लक्षात आलं की जीव वाचवणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं फोटोग्राफी करणं महत्त्वाचं आहे. अर्थातच ऋता मॅडम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा अनमोल वेळ काढलात आणि NDTV मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत वाघासंदर्भातली प्रत्येक माहिती तुम्ही पोहोचवली आहे आणि तुमचा अनुभव देखील तुम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे, त्यासाठी धन्यवाद NDTVला. आणि त्याचबरोबर व्याघ्र दिनाच्या परत एकदा सर्वांना शुभेच्छा. अर्थातच असे अनेक इंटरव्ह्यूज आणि मुलाखती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणारच आहोत. तुर्तास कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त NDTV मराठी.